नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी हे जे सदर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची घडामोड होऊ घातलेली तुम्हाला समजून सांगणार आहे की बारामतीचं पवार घराणं हे भारतभर प्रसिद्ध आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रावर आणि देशावर 50 वर्ष जो राजकीय प्रभाव दाखवला त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं तर लक्ष असतं, पण देशातलं सुद्धा लक्ष असतं की एक घराणी काही जे असतात राजकारणामध्ये. तामिळनाडूमध्ये पाहिलं तर म्हणजे DMK पक्षाचे जे प्रमुख आहेत ते म्हणा, किंवा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं अखिलेश सिंग यादव, मुलायम सिंग यादव त्यांचा मुलगा अखिलेश सिंग, किंवा गांधी घराणं नाही का, पंडित नेहरूनंतर इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी, नंतर सोनिया गांधी, नंतर आता राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, हे सगळ्या घरातले राजकीय प्रभाव दाखवणारे व्यक्तिमत्व असतं. तुम्ही ओरिसामध्ये सुद्धा बिजू पटनाईक होते, त्याच्यानंतर नवीन पटनाईक आले. तर ह्या परंपराने त्यांची सत्ता कायम अबाधित असते. तसं महाराष्ट्रामध्ये पवार घराणं एक असं आहे की ज्यांनी त्यांच्या घरामध्ये आता या घडीला 3 खासदार, 2 आमदार, मंत्री अशी पदं आहेत, एकाच घरात आहेत. शरद पवार जे आहेत, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार, अजितदादा होते, आता त्याच्या जागी सुनेत्रा पवार आले. अजितदादा असताना पण सुनेत्रा पवार होतेच. रोहितदादा पवार आहेत, आता अजितदादांच्या ऐवजी पार्थ पवार आले. म्हणजे 5 लोक कायम त्यांच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर असतात. तर या पवार घराण्याचा जो दबदबा आहे अजूनही आहे, नाही असं नाही आहे, तर थोडासा शरद पवारांच्या वयामानानुसार कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की शरद पवारांच्या पक्षामध्ये एक 3 वर्ष 3.5 वर्षापूर्वी फूट पडली. अजितदादा जवळजवळ 70% पक्ष घेऊन वेगळा त्यांनी झाले, आणि इतक्या वर्ष जे 30 वर्ष जे शरद पवारांच्या छायेखाली वावरत होते त्यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. शरद पवारजी वयस्कर झालेत, आणि त्याच्यामुळं काय प्रश्न झालेला आहे की बा शरद पवारानंतर कोण वारसदार आहे. अजितदादा असते तर तेच झाले असते, पण अजितदादांनंतर बाकीचे त्यांचे जे नेते आहेत किंवा त्यांच्या मिसेस आहेत सुनेत्राताई पवार, त्यांच्यात लक्षात आले की आपला पक्ष कदाचित शरद पवार गिळंकृत करतील, आणि मग पुन्हा आपल्याला विजन वासाला तोंड द्यावं लागेल. पुन्हा सुप्रिया सुळेंचं अस्तित्व जाणवणार, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, घाईने आमच्या पक्षामध्ये कोणाचं विलिनीकरण होणार नाही. त्यांनी मुख्यमंत्री शपथ घेतली, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव घोषित केलं. त्याच्यामुळं शरद पवारांशी या पक्षाशी काही संबंध ठेवला नाही. म्हणजे हा जो गट आहे अजितदादांचा किंवा त्यांच्या मिसेस, मुलं, त्यांचा शरद पवारांच्या पक्षाशी संबंध राहिला नाही. आता शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नाही का, राष्ट्रप असं म्हणतो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तर त्यांची मुलगी जी आहे सुप्रियाताई सुळे यांचा खरा अधिकार तिथं आहे. त्यांना तर मोठं करायचं म्हणून तर 3-3.5 वर्षापूर्वीचं राजकारण घडलं, आणि अजितदादांना ते सहन न झाल्यामुळे ते फुटून बाहेर पडले. आता तर सुप्रियाताईंचा सुळेंचा मार्ग जो आहे तो मोकळा व्हायला पाहिजे की शरद पवारांचा सुप्रियाताई सुळे, पण सुप्रियाताईंच्या मार्गामध्ये आता मोठे अडथळे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण पहिले सुप्रियाताई सुळेंचं वर्णन ऐकूया की सुप्रियाताई सुळे जे आहेत गेली 20 वर्ष, म्हणजे त्याची 4थी टर्म आहे खासदार होण्याची, 15 वर्ष पूर्ण झाले की त्या खासदार म्हणून निवडून येतात. बारामती मतदारसंघातून निवडून येतात. दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. लोकसभेमध्ये एक अभ्यासू नेता, संयमी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शरद पवारांचं राजकारणात बरोबर राहिल्यामुळे त्यांचा शरद पवारांचा राजकीय अनुभव त्यांना माहिती आहे. राष्ट्रीय संपर्क आहे, म्हणजे राष्ट्रात देशभरातले जे मोठमोठे नेते आहेत त्यांच्याशी त्यांचा संपर्क आहे.
आणि त्या मोठ्या नेत्यांचा, पक्षातल्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. आता शरद पवारांच्या पक्षात कोणी जास्त नेते राहिलेच नाहीत, पण जे आहेत ते सगळे ढेपाळलेले आहेत. सुप्रिया सुळेंचं नेतृत्व नको म्हणून तो अजितदादा पवार बाहेर पडला. मग आता सुप्रियाताईंना शरद पवारांचं नेतृत्व दिलं तर ते पक्ष चालू शकतात का? तर बहुतांशी लोकांचं मत असं आहे किंवा त्या पक्षाची ताकद वाढू शकत नाहीत किंवा त्या स्वतः एक वैयक्तिक चांगलं काम करू शकतात, पण पक्ष चालवणं त्यांच्या हात गोष्ट नाही. मग आता त्यांना कॉम्पिटिशनमध्ये कोण आलं आहे तर त्यांचे भाचे, त्यांच्या भावाचा मुलगा रोहितदादा पवार. ते 2 टर्म झाले आमदार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून येतात. आज शरद पवारांच्या कृपेने ते राजकारणात आले आणि त्यांच्या कृपेने निवडून आले. पुढच्या वेळेस निवडून येतील की नाही याची काही गॅरंटी नाही. आता काय ते इनडायरेक्टली सुप्रिया सुळेंना चॅलेंज देतात. म्हणून त्यांनी तो विषय निवडला अजितदादा पवारांचा अपघाती मृत्यू. रान उठून राहिलेत, यांच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर, नकाशे काढ, विमान कसं पडलं, अमुक पडलं. मग महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले, दिल्लीमध्ये गेले, दिल्लीतले सगळे राहुल गांधी, खडगे, नंतर काय अरविंद केजरीवाल, अक्षय सिंह, मुलायम सिंग यादवांचे चिरंजीव, सगळ्या नेत्यांना भेटायला आपलं महत्त्व वाढवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्यांची ती धडपड चाललेली जी आहे ती की मला मोठं व्हायचं आहे, राजकारणामध्ये माझं नाव लौकिक झालं पाहिजे, याच्यासाठी ती धडपड आहे. आता ते तरुण आहेत सुप्रियाताईंपेक्षा, सोशल मीडियावर त्यांचं सक्रिय असतात, राज्याच्या राजकारणामध्ये सतत प्रकाश झोतात असण्याचा प्रयत्न करतात, आक्रमक भूमिका घेतात. म्हणजे कोणता विषय काढायचा त्याची चौकशी करा, त्याचा अमुक करा, चुकीचे आरोप करता चुकीचे आरोप करायचे, काही खोडसाळपणा करायचा, पण सतत पेपरमध्ये टी व्हीवर दिसलं पाहिजे हे त्यांचं. मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रसिद्धी 2 प्रकारची असते. एक चांगली प्रसिद्धी असते, ती लोकांच्या लक्षात राहते, लोक त्या प्रसिद्धीनुसार मतं देतात. काही जणांचे प्रसिद्ध असतात पण त्यांना लोक मतं देत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते की त्यांच्या सभेला लाखाची गर्दी तयार होते, पण त्यांचा एक आमदार निवडून येत नाही किंवा त्यांचं स्वतः ते उभे राहिले तरी निवडून येण्याची शक्यता अजिबात नसते. असं का घडतं तर लोक ऐकायला जातात, करमणुकीला जातात. तसं हे रोहितदादांचं झालेलं आहे की ते प्रसिद्ध झालेत पण चांगल्या अर्थाने प्रसिद्ध झालेले नाहीत. की बाबा हा कुरापतखोर माणूस आहे, चुकीचे आरोप करणारा माणूस आहे, पुरावे देत नाहीत, बोलून तर जातात, कोणत्याही विषयावर मत व्यक्त करतात. ज्या गोष्टीचा आपला संबंध नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही, त्या विषयावर सुद्धा बोलायचं ह्या त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे काय झालं की ते प्रसिद्ध तर झालेत पण चांगल्या अर्थाने झालेले नाही. मग त्या दोघांमध्ये संघर्ष की सुप्रिया सुळे की रोहितदादा पवार, नाही का. आता पक्षफुटीमुळं काय झालं की परिस्थिती बदललेली आहे. शरद पवारांचा जो पक्ष आहे तो थोडासा गलित गात्र झालेला आहे. अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये रोहितदादांना एंट्री मिळणार नाही किंवा त्यांनी मला पक्षात घ्या म्हटलं तरी त्यांना कोणी घेणार नाही. भाजपमध्ये त्यांना संधी मिळणार नाही, शिवसेनेमध्ये मिळणार नाही. म्हणजे त्यांना एकतर शरद पवारांच्या पक्षातच राहायचं आणि सुप्रिया सुळेंबरोबर एकतर जुळवून घ्यायचं किंवा विरोधामध्ये स्वतःचं ताकद दाखवून द्यायची. तर अजितदादांनी 3-4 पक्ष नेल्यामुळे उरलेल्या पक्षात प्रभाव सुप्रिया सुळेंचा पडेल का रोहितदादांचा पडेल. आता त्या पक्षामध्ये सगळे जुने नेते, नवीन नेते कोणी राहिलेले नाहीत. सगळे नवीन जे नेते आहेत किंवा नवीन कार्यकर्ते आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे रोहित पवार हा नवनवीन प्रश्न काढून स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे. त्याच्यामुळं सुप्रिया सुळे थोड्याशा मनातून नाराज आहेत. त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेलाच आहे की जसे अजितदादा पवार पक्ष घेऊन गेले तसे रोहितदादा पवार पण काही उरला सुरला पक्ष घेऊन जातील का, तर येणाऱ्या काळामध्ये हे सिद्ध होईल. आत्ताचा आपला विषय काढला तर ते असं शक्यच नाही. त्या मला मोठ्या आहेत, माझ्या आत्या आहेत, मला आईसारख्या आहेत,
माझ्या आदरणीय आहेत, अमुक आहेत, तमुक आहे, पण मनातली जी त्यांची सुप्त इच्छा आहे ती पक्षावर प्रभुत्व निर्माण करायचं आणि पुढं शरद पवारानंतर मलाच अध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका त्याच्यामध्ये लपून राहिलेली नाही. त्याच्यामुळे सुप्रियाताईंनी सावध राहिलं पाहिजे किंवा त्यांना नेतृत्व स्वीकारून आपण फक्त लोकसभेपुरतंच कामकाजाला स्वतःला मर्यादित करून घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांची काय भूमिका राहते, शरद पवार काय भूमिका घेतात त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष राहील. आणि हा जो वारसाचा प्रश्न निर्माण झाला की शरद पवारानंतर खरा वारस कोण, याचा प्रश्न शरद पवारच सोडवतात. आज आपण इथे थांबूया. तुम्हाला काय वाटतं, कोण नेतृत्व योग्य राहील? रोहितदादा पवार चांगले राहतील तर सुप्रियाताई सुळे राहतील? कोण पक्ष वाढवू शकतो? याच्याबद्दलचं तुमचं मत अवश्य व्यक्त करावं अशी माझी विनंती आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रामकृष्ण.